सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये आनंद आणि उत्साह कायम राहील. आज तुम्ही खुश असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ऊर्जेचा संचार असेल. नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यात तुम्ही आज सहभागी व्हाल. कोणताही निर्णय घेताना दुविधा जाणवल्यास तुम्ही तो निर्णय पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातोय. कुटुंबासमवेत तुम्ही चविष्ट जेवणाचा आज आनंद घ्याल. तुमचा प्रवास आज सुखकर होईल. तुमचं वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनातील गोंधळामुळे तुम्ही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे घाईगडबडीमध्ये आज कुठलाही निर्णय घेऊ नका. बोलण्यामध्ये संयम नसल्यानं कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वाद होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यात तुम्ही आज पैसे खर्च कराल. आज तुमचं आरोग्य बिघडेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा वेळ हा अनुकूल आहे. तुम्ही आज नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही रणनीतीमध्ये शत्रूंचा पराभव कराल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी तुम्ही आज तयार राहा. तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमची सर्व कामं आज वेळेवरती पूर्ण कराल. व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होईल. शेअर्समध्ये गुंतवलेला पैसा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना भेटाल. मानसिक गोंधळ तुमचा दूर होईल. विद्यार्थ्यांना आज चांगलं यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की अत्याधिक संवेदनशीलता आणि घरगुती बाबींमुळे आज तुम्हाला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या बाबतीमध्ये आजचा दिवस हा चांगला राहणार नाही. आईच्या आरोग्याची काळजी घेणं आज अत्यावश्यक आहे. निद्रानाश तुमचा आज दूर होईल. जलाशयांपासून दूर राहणं तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रवास किंवा कुठलीही ट्रिप न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातोय. तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल आज चिंतेमध्ये सापडाल. मुलांशी निगडीत समस्या तुम्हाला आज येऊ शकतील. तुमच्या आत्मसन्मानाची आज हानी होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक नियोजनासाठी आजचा वेळ हा चांगला आहे. बौद्धिक चर्चा किंवा वादविवादामध्ये सहभागी न होण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातोय. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज सर्वसाधारणपणे तुमचं आरोग्य हे चांगलं राहील आणि आजारी व्यक्तीचं आरोग्य देखील आज सुधारेल. तुम्ही आज तुमच्या घरामध्ये आनंदानं वेळ घालवाल. कामाप्रती तुमचा उत्साह वाढेल. नोकरीमध्ये तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा देखील मिळेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या महिला मित्राला भेटू शकाल. तुमचे विरोधक आज पूर्णपणे पराभूत होतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही वैवाहिक जीवनातील आनंदाचे क्षण सहज अनुभवाल. तुम्हाला आज समाजामध्ये सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मनोरंजक उपक्रमांमध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. तुम्ही तुमचे कपडे आणि इतर वस्तू आज खरेदी कराल. तुमच्या मैत्रीचं रूपांतर आज प्रेमामध्ये होईल. व्यावसायिक भागीदारांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्हाला आज पैशांचा फायदा होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा
108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्यावरती तुम्ही पैसे खर्च करण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक विचार तुम्हाला चुकीच्या मार्गावरती न नेण्यासाठी काळजी घ्यायला सांगतील. कुटुंबातील सदस्यांशी तुमचा असलोखा राहील. अनैतिक कृत्यामुळे अपमानित होण्याची शक्यता तुम्ही आज आहे. इष्टदेवाचं नामस्मरण केल्यानं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन मार्ग मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं भाग्य वाढल्यानं अचानक तुम्हाला धनलाभ होईल. ज्यांना परदेशामध्ये जायचे त्यांचे प्रयत्न आज यशस्वी होतील. परदेशामधून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. धार्मिक कार्यामध्ये किंवा प्रवासामध्ये आज तुमचे पैसे खर्च होतील. कुटुंब आणि मित्रांसमवेत आज तुम्ही अगदी आनंदामध्ये दिवस घालवाल. नोकरी करणाऱ्यांना देखील आज लाभ मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आनंद मिळेल. व्यवसायामध्ये केलेल्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. अधिकारी वर्गाच्या प्रोत्साहनामुळे तुमचा उत्साह आज वाढेल. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण तुमचं आनंदी राहील. वडिलांना फायदा होईल. सरकारी कामं पूर्ण करणं आज सोपं जाईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी तुम्ही अनुभवाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारामध्ये वाढ झाल्यामुळे व्यावसायिक तुम्हाला व्यवहार करताना फायदेशीर ठरतील. उत्पन्नाचे स्रोत आज वाढतील. वडीलधाऱ्यांकडनं आणि मित्रांकडनं तुम्हाला आज लाभ आणि सुखद क्षण मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये सुख आणि शांती राहील. पर्यटनाचं आयोजन आज केलं जाईल. महिलांच्या बाजूनं लाभ आणि आदर मिळतील. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीमध्ये अडथळा येईल. तुमच्या मनातल्या गोंधळामुळे तुम्ही कोणताही निर्णय आज व्यवस्थितपणे घेऊ शकणार नाही. पैशांचे व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो आहे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताणतणावाचा अनुभव येईल. धार्मिक कार्यात आज तुमचे पैसे खर्च होतील. परदेशामध्ये राहणाऱ्या मित्राकडनं तुम्हाला आज एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.